हा बंगला आहे त्यांचा. दिस इज बेडरूम ऑफ राजकुमार, आपलं राजकपूर. इथं झोपायची अशीच. हे सगळं सामान ठेवायचं सेरामिकचं. सो हाय गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज थोडीशी कामं आहेत आणि मे बी आज कॉलेजला जाऊ शकतो. सो आज तुम्हाला पण घेऊन जाईल मी. पण आधी ते काम करूयात आणि मग बघूयात पुढच्या पुढं. ओके, लेट्स गो. इथं आपलं काम झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या कॉलेजला. रॅली बघा, रॅली. आज जल्लोष आहे भाई. आज सगळे टी व्हीवरच बसले आपले दारात. त्यामुळे रस्ते मोकळे आहेत. सो लेट्स गो. तिकडे गेल्यावर मी परत चालू. ओके भाई, पोचलो आत्ता. पार्किंग बंद केली एका साईडची. बांधच होतं एका साईडला लावायला गाडी. नुसतंच गाड्या. चला आता एक काम करू आणि मग मी येतो, तुम्हाला दाखवतो परत. मराठीची जी बिल्डिंग दाखवतात ती ही, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंटल बिल्डिंग आहे ना, सारे गमप असे 6 डोम आहे तिथे. आणि इकडे टक शॉप आहे. टक शॉप म्हणजे आमचं कॅन्टीन आहे. ते मेकर्स म्हणजे ते तू पाहिलं नसतील. आमचं डिझायनिंग कॉलेजचं वर्कशॉप टाईप आहे. तिथे पोरं सगळे त्यांचे प्रोजेक्ट्स तिथे जाऊन करतात. हो, आता हे म्हणजे स्पेस, मेकर स्पेस बनवलं. प्रोजेक्ट स्पेस. हे 5 स्टुडंट्स जे आहेत हे पैसे देऊन आले. अच्छा, हे बघायला. हां हां. कारण की इंडियामध्ये फर्स्ट भट्टी ही अशी भट्टी मीच आहे. वा. हे सगळं सामान ठेवायचं सेरामिकचं. वा, गरम होतं. इट्स गुड विदाउट सपोर्ट. हे क्लेचे आहेत ना सगळे? हां, हे ते वाले क्ले आहे जी गरम केल्यावर चायना बनते. वा, सेरामिक. इट्स गुड. इकडं आगीची भट्टी आणि इकडं गॅसची. MIT सारखं काम जर पॉलिटिशियन्सनी केलं असतं तर किती प्रगती झाली असती. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्या आतमध्ये, त्याच्यासोबतच आतलं कन्स्ट्रक्शन चालू केलं. म्हणजे तोडफोडच नको काय. सगळी लाईन वर्कशॉपची आहे ना. इथं स्टुडंट्स येऊन त्यांच्या प्रोजेक्ट्सवर काम करतात, इंटिरियर्स. आणि हे आमचं काम आहे, माझं. स्टील, लोखंड. मध्ये एक योजना चालू आहे घरकुल काहीतरी अशी. मग सगळे लेबर्स तिकडे गेलेत त्या योजनेसाठी. काहीतरी ते वेगळंच चाललं आहे तिकडे किस्सा. हा ना, माझ्या मित्राचं पण असंच झालं. साईटवरचे लेबर्स जातात सोडून लेबर्सच भेटत नाही. क्लास सोडून असं इथं लॉनवर बसून गप्पा मारत बरं टाइमपास केला की नाही? मी एवढा नाही केलं टाइमपास. मी दिस आर द पीपल. इंजिनिअरिंग अभ्यासाला येतात हे. इथं खूप अभ्यास करतात. मग असेच मोठे होतात सगळे MITचे सगळे. आणि इथं राजकपूर त्यांचा बंगला. इकडं म्युझियम, डान्स प्रॅक्टिस काहीतरी. हा बंगला आहे त्यांचा. हा ओरिजिनल जसा आहे तसं. बापरे, दिस इज बेडरूम ऑफ राजकुमार, आपलं राजकपूर. इथं झोपायची अशीच. ओरिजिनल सारखं केलेलं आहे त्यांनी. त्यांची बेडरूम आहे. बापरे.
इकडे त्यांचं इडलिंबू मेड माय डे टुडे. दिस एव्हरीथिंग इज इनसेन. काही कसलं भारी वाटलं नाही ती का आतमध्ये जाऊन शूट नाही केलं पण खरंच तर वर्थ इट आतमध्ये जाणं. हे मेडिटेशन करायला ठेवलंय. माझं आमचं कॅन्टीन आहे. ह्याला टकशॉप म्हणतात MIT वाले. म्हणजे कॅन्टीनला टकशॉप असं म्हणतात. आणि इकडे सारे गमत बिल्डिंग गोल गोल. गाईज आमचा डोम बघा किती सुंदर आहे. आजसाठी एवढंच होतं. आता आपण घरी जाऊन जिमला जाऊ आणि मग मी तुम्हाला हे करतो. ओके. छान वाटलं बघून. आणि आपण तुम्हाला मी दाखवलं राज कपूरचं जे बेडरूम होती किंवा त्यांचं जो घर होतं आतमध्ये तर एवढं भारी होतं. आई शपथ सांगतो अशी स्पेसमध्ये मध्ये बहुतेक ती तुळशी होती. असं ग्राउंड होतं वरती ओपन होतं. भाई काय काय होतं ते. तो बंगला एवढा भारी आहे ना अक्षरशः एवढा भारी आहे ना. मला असं नशीब आहे माझं मला तिथं जायला भेटलं. परवा आज निवडणुकीत थोडीशी गर्दी होती. गुलाल वगैरे चालला होता. तर MITला मी जे गेलो होतो ना आत्ता त्याचा विषय काय होता की तिथं ते कन्स्ट्रक्शन आत्ता मी तुम्हाला दाखवलं जे होतं ते कन्स्ट्रक्शन भट्टीचं आहे. म्हणजे तिथं जे आमचे जे म्हणजे नाही का डिझाईनचे स्टुडंट्स किंवा जे डिझाईनवाले जे आहेत सगळे त्यांच्या ह्याच्यासाठी वर्कशॉप. तर ते जे क्लेचे पॉट्स दाखवले मी तुम्हाला तर ते क्लेचे पॉट्स किंवा जे क्लेनी बनवलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्या भट्टीत टाकणार. मग ते सिरॅमिक टाईप म्हणजे नाही का सगळं सिरॅमिकचं होतं काहीतरी. मग ती जी भट्टी बनवली गेली आहे ती भट्टी इंडियात एक पहिली भट्टी असेल. आणि कोणीही कन्स्ट्रक्शन करत नाही इंडियात त्याचं तसं ह्याचं. तुम्ही जे बघितलं असेल म्हणजे नाही का त्याला काही सपोर्ट नव्हता. ती अशी आर्च होती डायरेक्ट प्रॉपर. भाई काय कन्स्ट्रक्शन केलं आहे ते. म्हणजे असं त्यांनी. आणि तो जो माणूस होता कन्स्ट्रक्शनवाला तुम्हाला तो दाखवला असेल म्हणजे नाही का वरती मी त्याला घेतला आहे थोडंसं. तो माणूस अमेरिकेवरून आला इथं खास. आणि अमेरिकेवरून त्याला बोलवलं गेलं आहे. बाकीचं कोणी कन्स्ट्रक्शन करत नाही त्याचं इथं आपल्या इथं. सो बाहेरून माणूस मागवला आहे त्याला कन्स्ट्रक्शन करायला लावलं आहे तिथं. इट इज क्वाईट गुड. आणि यू कॅन सी लाईक स्ट्रक्चरच भारी होतं ते. इट वॉज फॅसिनेटिंग. नॉडी इन द हाऊस. म्हणला मी तुझ्या घराखाली आलो आहे म्हणून मी खाली आलो तर शहाणू कुठं दिसना आहे ना. येड्यातच काढायचं पोरं मला कुठले. हो दिसत नाही एवढा काळा झाला असतो. कुठं चाललोय आपण शॉपिंगला. कुठं कुठं चाललोय. पॉन्टामध्ये शॉपिंगला चाललोय काहीच. तू जिमला चाललाय. नाही रे मी म्हणलं डायरेक्ट जावं आता. एवढा वेळ अक्षय दादाला डायरेक्ट बोलवतो जिम. शूट करतोय भाई आज मी कॉलेजमध्ये गेलतो रे. भाई माझा आज दिवस सार्थकी लागलाय. लय काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्यात मला. आज लय काही भेटलं. भाईला मागच्या वेळेस कोणतामध्ये 10 रुपयाचं बिस्किट 6 रुपयाला दिलं गेलं आहे. त्याच आता अपेक्षा तीच एक्सपेक्टेशन घेऊन हा परत तिथं चाललाय. त्या बाईला गरीब तोंड दिसला घेऊन जा बाळा. डिस्काउंट आईला 10 रुपये त्याला मग काय लय भारी. अरे लय भारी दिवस होता सांग. आलोय पोट भरून म्हणजे जेवण करून. उपाशी आलो असतो तर सगळं घेतलं असतं. तुला पार्टी दिली आता बट बिस्किटांची व्हरायटी बघा तुम्ही. कसलं मोठं एवढं तोंड कुणाचं असतं भाई. त्याचं अर्ध पण तोंड नाही माझं. हिरड्या पण वरचे वरचे आणि खालचे वरचे एक सोबत घासले जातात. ब्रिज कंपनीवाला नाही माहिती पण हे नायसिनामाइड तुझ्या पोर्सला बंद करतं असं काहीतरी असतं त्याचा कार्यक्रम. मला खड्डे पाडले.
तुझे खड्डे भरेल ते. सामान भराभरी हे माझं पनीर आहे. मी फक्त हेल्दी गोष्टी खातो, असले बिस्किट खात नाही मी, कळलं का? नॉड्या हे पण नॉडीच खाणार आहे दोन. एक रुपयाचे डिस्काउंट दिले त्याला, एवढे तरी दिलेत. आणि हा तिथं तिला म्हणते डिस्काउंट द्या की काहीतरी आईला. भाई एवढा ती म्हणते 1 रुपये दिलाय. 1 रुपयाचं डिस्काउंट, याच्यावर पण 1 रुपयाचं डिस्काउंट आहे. आता गाडीत हवा भरतोय न पेट्रोल. दादा आहे पेट्रोल भरलं ना. मी PG म्हणजे PUBG खेळतो आम्ही. या भाईने रेकॉर्डिंग केली, एक पोरगी काय आली आणली मी, माझ्या मैत्रिणीची रेकॉर्डिंग केली आली. कसलं नाव आहे की भाई, लाज कसा दिसतोय. 25 5 रुपये डिस्काउंट. हाँ 5 रुपये डिस्काउंट. भैया इंटर्नशिप को लो ना मुझे यहाँ पे, काम पे लो ना मेरे को यहाँ पे. 5 रुपये मिलता, मेरे को ज़्यादा नहीं मिलता. मेरे को काम पे लो ना. कितना मिलेगा? कब से आओ? बोलो इनको बताओ कब से आओ. लाइव बना रहे थे वीडियो, आप फेमस हो जाओ. कब से आओ? कल से. ओके भैया मेरे सर यार, पैर पड़ने में. चलो बाय बाय. फायदा आहे राव, फुल कटिंग. काय फायदा नाही ह्याचा, नालायक. वी आर बॅक टू द दर्शन. आज देवीचं दर्शन घेऊन येऊयात. when life is good, देवाला पण जरा नमस्कार करा. रेणुका देवी म्हणजे त्यांची परशुरामांची आईच ना, बरोबर ना? ते उत्तम, दुसरे केलं तर होईल ते मध्यम. ओके. पण या गुप्त नवरात्रीत चांगलं असतं म्हणून हा तेच आता कुलदेवी बरोबर. कैसे मैं बया मैं करूँ हाल जो मेरा है मैं किसे को. काय सांगितलं त्यांनी, काय सांगितलं? कुठल्याही देवीचं करा उत्तम आहे, तुम्ही शक्यतो कुलदेवीचं केलं गुप्त नवरात्री तर योग्य असतं, म्हणजे जास्त फळ. म्हणजे प्रे करायचं. जप वगैरे. काय विषय? रेणुका देवी इज मदर ऑफ गॉड परशुराम. लॉर्ड परशुराम who destroyed क्षत्रिय. हे पूर्ण परिसर. आयो प्रसादच गेला, प्रसादच गेला. बोल की इकडे सर नाही, इकडे सर नाही. आता सर तिकडे भाडे खाली वाहत होता. आई ग मी पाप केलं माझं पण पायवर. कर्माची बळ वाटते बाई. पण तुझ्या मागले लागले मान. इतका मारेल ना बाई मी तुला. काय नाही काय नाही. हे बघ ते बाजूला होतं. चपाती केली, चपाती मला असं गंध लावला गेला. सीने में है तेरी मेहनत. माझ्या घड्याचं इथलं तुटलंय. काय करतोय? ही आई. चले घरी जा फिरतोय. माझं पनीर घेऊन गेलाय नॉडी. एवढा हळूहळू येतोय भाऊ, मागची मारत नाही कर तुला रोड. काय काय? पनीर दे.
कसलं रे पुण्यासाठी कॉल केलाय मला पनीरसाठी कॉल केला म्हणजे उद्या काय खाऊ मी एवढं मन बनवले अरे ते पनीर बॉबी काय ना काय बॉबी जेवणाला खातात हा बॉबी चपाती काय सो गाईस आज मला एक काय म्हणतात त्याला ॲडवाईज अशी भेटली होती म्हणजे छान वाटली मला ती म्हणजे लईच अशी मनात बसली माझ्या आणि तुम्हाला पण मी ती सांगू इच्छितो कसं आहे कुठलाही प्रसंग आला तर हॅपीनेस इज अ चॉईस म्हणजे तुम्ही एकतर सॅड राहू शकता नाहीतर हॅपीनेस तुम्ही चूज करू शकता मग ते तुमच्या हातात आहे कुठलाही प्रसंग येऊ दे काही येऊ दे शेवटी तुम्ही तुमचे असता त्यामुळे तुम्ही चूज करून करणारे तुमच्यासाठी तुम्ही त्यामुळं ऑलवेज चूज हॅपीनेस अँड स्टे हॅपी नो मॅटर वॉट सर्कमटेन्सेस मॅटर वॉट कंडिशन्स गिव्ह यू ओके लय भारी ॲडवाईज आहे पण मला नीट सांगता नाही आली तुम्हाला बट म्हणजे ती ऐकल्यापासून मला जसं नीट हे तसं लय भारी दिस वॉज इट फॉर द ब्लॉग hope to see you in the next one till then take care bye guys have a good night and good day bye don't forget to subscribe say bye